नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। आज बामखेडा शिवारामध्ये नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स, गंगोत्री फाउंडेशन आणि बामखेडा आणि परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने नाला खोलीकरणाचे काम हाती घेण्यात आलेलं आहे। 7 वर्षापूर्वी देखील याच परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांनीच मिळून हे काम केलं होतं आणि त्याचा फार मोठा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट या परिसरातील जलसाठ्यावर आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी झालेला होता। आणि 7 वर्षानंतर भविष्याची गरज ओळखून पुन्हा एकदा सर्वांनी संयुक्त विद्यमानाने हा नाला खोलीकरणाचं काम पुन्हा हाती घेतलेलं आहे। यावेळेस देखील जे प्रिडिक्शन आहे त्याच्या हिशोबाने पावसाळा अत्यल्प असणारे, पाणी कमी असणारे, त्यामुळे जेवढेही पाणी आपल्याला स्टोअर करता येईल, साठवता येईल किंवा जमिनीमध्ये त्याचं पुनर्जीवन करता येईल याच्यासाठी आपण सर्वांनी हातभार लावावा ही विनंती आम्ही सगळेजण करत आहोत। अतिशय स्तुत्य उपक्रम नाम फाउंडेशन असेल, टाटा मोटर्स असेल आणि ग्रामस्थ सगळेजण मिळून करतायत। हीच खऱ्या अर्थाने आपली सामूहिक आणि सामाजिक जबाबदारी आहे। याला सर्वजण हातभार लावतील ही आपण अपेक्षा व्यक्त करूया आणि पुढील 20-25 दिवस जेवढे दिवस या नाल्यामध्ये खोलीकरणाचं काम चालेल तोपर्यंत आम्ही सर्वजण इथं त्याला सहकार्य करणार आहोत। लोकांनी देखील याला हातभार व्हावा ही पुन्हा एकदा हात जोडून विनंती। नमस्कार, नाम फाउंडेशन आणि टाटा मोटर यांच्या संयुक्त विद्यमानाने फेस या शिवारामध्ये जलसंधारणाचं काम चांगलं व्हावं यासाठी नाला खोलीकरणाचं काम सुरू आहे। गंगोत्री फाउंडेशन तर्फे आम्ही देणगी डिझेलसाठी इथं दिलेली आहे। माझी सर्व फेस ग्रामस्थ भगिनींना विनंती असेल की आपण फुल नाही तर फुलाची पाकळी आपल्या गावासाठी द्यावी आणि हे काम पूर्णत्वास न्यायला मदत करावी एवढीच मी विनंती करते। धन्यवाद। बामखेडा गावाची जलक्रांती, लोकसहभागातून आकाराला आले जलसंधारणाचे प्रेरणादायी मॉडेल। नमस्कार प्रेक्षक हो, शहादा तालुक्यातील बामखेडा गावाने लोकसहभागातून लोकचळवळीचे एक उत्तम उदाहरण जिल्ह्यासमोर ठेवले आहे। भविष्यातील तीव्र पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि जमिनीतील भूजल पातळी वाढवण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येत नाला खोलीकरण आणि गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात केली आहे। गंगोत्री फाउंडेशन, नाम फाउंडेशन आणि बामखेडा ग्रामस्थ यांच्या संयुक्त सहकार्याने या कामाचा शुभारंभ करण्यात आला। शहाद्याचे नगराध्यक्ष अभिजित पाटील आणि गंगोत्री फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रीती पाटील यांच्या हस्ते सपत्नीक पूजन करून या कामाला सुरुवात झाली। सुमारे 8 वर्षांपूर्वी या नाल्याचे खोलीकरण करण्यात आले होते, मात्र काळाच्या ओघात नाल्यामध्ये जवळपास 1 मीटर इतका मोठा गाळ साचला होता। यामुळे नाल्याची पाणी साठवणूक क्षमता कमी झाली होती। आता हा गाळ पूर्णपणे काढल्यामुळे जलसाठा क्षमता पूर्ववत होईल आणि परिसरातील बोरवेलच्या पाणी पातळीवर याचा सकारात्मक परिणाम होईल। गंगोत्री फाउंडेशनतर्फे या जलसंधारणाच्या कामांना डिझेलसाठी मोठी आर्थिक मदत देण्यात आली आहे। या प्रसंगी व्यासपीठावर नाम फाउंडेशनचे गुणवंत पाटील, सरपंच मनोज चौधरी, माजी सरपंच लीना चौधरी, जलमंदिरचे अनिल पाटील, कपिल पाटील, अशोक चौधरी, वासुदेव पाटील, माधव पाटील, चंद्रकांत पाटील, हेमकांत पाटील यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते। केवळ शासनाच्या निधीची वाट न बघता स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवण्याचा बामखेडा गावाने घेतलेला हा वसा कौतुकास्पद असून हा पॅटर्न आज प्रत्येक गावासाठी मार्गदर्शक ठरणारा आहे। वृत्त संकलन दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क, बामखेडा। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।